नमस्कार, स्नेहा स्वादमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला चिकन कोळीवाड्याची रेसिपी दाखवणार आहे। अगदी सोपी आणि शॉर्टकट अशी ही रेसिपी असणार आहे। तुम्ही ही संडेला वगैरे करू शकता, एक स्टार्टर म्हणून तुम्ही एक करू शकता। तर इथे हे मी 400 ग्रॅम इथे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे। स्वच्छ करून इथे मी मध्यम आकाराचे इथे मी तुकडे करून घेतले आहेत। तर सर्वात आधी ह्यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालूया। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालूया। हे जे मी तुम्हाला साहित्य जे सगळं सांगते हे सगळं मी नंतर डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी देणार आहे। त्यानंतर आपला घरगुती मसाला घालूया। इथे मी लिंबाचा रस घेतलेला आहे। एका लिंबाचा रस घेतलाय मी तो। ओवा घ्यायचा आहे। ओवा साधारण आपल्याला असं क्रश करून घ्यायचा आहे। त्यानंतर मैदा घेतलेला आहे मी। हे जे मी सगळं जे सामान जे तुम्हाला मी जे सांगते ते डिस्क्रिप्शन मध्ये मी मापासकट सगळं मी तुम्हाला देते। त्यानंतर इथे मी बेसन घेतलंय। आपल्याला चाट मसाला सुद्धा घ्यायचा आहे। चाट मसाल्याने काय होतं, मस्तपैकी एकदम अशी बोलतात ना यम्मी अशी टेस्ट येते। इथे काळी मिरी पावडर घेतलेली आहे आणि इथे हे मी तंदुरी मसाला घेतलेला आहे। जर तुमच्याकडे जर तंदुरी मसाला जर नसेल तर तंदुरी मसाल्याच्या ऐवजी काय वापरायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। आपल्या इथे 1 चमचा तेल घालायचं आहे। आता हे सर्व मिश्रण जे आहे सर्व चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं। इथे हे बघा सर्व मी मिश्रण असं चांगलं असं एकजीव केलेलं आहे। तुम्ही ह्यामध्ये एक अंड सुद्धा वापरू शकता। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। इथे मी अंड वापरलं नाही, किंवा एक पाण्याचा हबका सुद्धा इथे मारून तुम्ही असं मिश्रण जे आहे जर समजा एकदम जर असं घट्ट जर वाटत असेल तर एक साधारण असं पाण्याचा असा हबका मारून तुम्ही असं मिश्रण असं जरासं पातळ करू शकता। आता हे जे सगळं जे मिश्रण आहे हे आता इथे मी 15 ते 20 मिनिटं इथे मी साईडला ठेवणार आहे। त्यानंतर आपल्याला हे जे आहे हे चांगलं कुरकुरीत इथे आपल्याला तळून घ्यायचं आहे। 20 मिनिटं मॅरिनेशन करून झालेलं आहे। तेल सुद्धा इथे आता चांगलं तापलेलं आहे। आता आपण हे जे आहे हे चिकन चांगलं तळून घेणार आहोत। आता पाऊस सुद्धा सुरू होईल, तर तुम्हाला पावसाळ्यात कोणत्या रेसिपी बघायला आवडतील हे सुद्धा मला नक्की सांगा। तसं मी तुम्हाला रेसिपी नक्की दाखवेन। आणि आपण बऱ्याच प्रकारचे आपण सँडविच बनवलेले आहेत, परत बऱ्याच प्रकारची भजी सुद्धा बनवलेली आहे। केळफुलाची भजी जी आजपर्यंत कोणीच दाखवली नाहीये, ती केळफुलाची भजी सुद्धा मी दाखवलेली आहे। तर ती भजी सुद्धा तुम्ही नक्की बघा, खूप छान होते। तर त्याची सुद्धा लिंक मी इथे डिस्क्रिप्शन मध्ये मी देईन, नक्की चेक करा। आता ह्यामध्ये आपण फूड कलर घातलेला नाहीये। जर तुम्हाला असं जर लालसर कलर जर हवा असेल, जसं बाहेर मिळतं स्टॉलवरती बघा मिळतात चिकन 65 ला वगैरे, कसं तिथे कसं फूड कलर वापरतात। आता इथे मी फूड कलर वापरला नाहीये। जर तुम्हाला जर असा जर कलर हवा असेल तर तुम्ही आपलं रेड चिली पावडर जी असते तेही तुम्ही वापरू शकता। आता इथे मी ते वापरलं नाही, घरचाच मसाला मी वापरलेला आहे। आणि मी तुम्हाला सांगितलं जर तुमच्याकडे जर तंदुरी मसाला नसेल तर तुम्ही कोणते मसाले वापरू शकता, तर त्याचे सुद्धा मी सर्व डिटेल्स जे आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये मी देते। पण शक्यतो तंदुरी मसाला बाजारात सहज अवेलेबल मिळतो, तर तुम्ही तंदुरी मसाला तुम्ही यूज करा। आता हे जे चिकन आहे हे आता मी मीडियम फ्लेमवरती इथे मी तळते। जर तुम्ही हाय फ्लेमवरती तळलात तर काय होईल, चिकन वरून फक्त जे आहे ते तळलं जाईल पण आतून ते कच्चच राहील। म्हणून मी इथे मीडियम फ्लेमवरती इथे मी तळून घेते। इथे आपले तळून मस्तपैकी झालेले आहेत, हे बघा अगदी मस्त कलर आलाय। काढून घेऊया आपण।
आणि जे राहिलेले जे चिकन आहे ते सुद्धा ह्याच प्रकारे आपण तळून घेणार आहोत. इथे आपलं हे चिकन कोळीवाडा बनवून तयार झालेलं आहे. इथे मी टोमॅटो केचप सोबत इथे मी सर्व केलेलं आहे. इथे मी जरा टेस्ट करून मी बघणार आहे. बघा मस्त एकदम क्रिस्पी एकदम झालेलं आहे. खूप मस्त लागतं. यामध्ये आपण ओवा घातला त्यामुळे ओव्याचा फ्लेवर खूपच मस्त येतोय. ओवा ह्यासाठी घालायचा कारण आपण यामध्ये बेसन घातलेलं आहे, परत मैदा घातलेला आहे आणि मैदा आणि बेसन दोन्ही पचायला खूप जड आहे, तर त्यामुळे आपण यामध्ये ओवा घातलेला आहे. तर अशी आपली चिकन कोळीवाड्याची रेसिपी बनवून तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि स्नेहस्वाद जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.